जर तुम्ही रिनीट 2026ची परीक्षा दिली असेल आणि तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट कोट्यामधून म्हणजेच कॅटेगरीच्या फीसमध्ये आणि गर्ल्स फ्री एज्युकेशनमधून GMC गडचिरोलीमध्ये MBBSला ॲडमिशन करायचा विचार करताय, तर आज आपण चर्चा करणार आहोत की 2025ला कॅटेगरी वाईज किती मार्कावर या कॉलेजमध्ये जो आहे तो क्लोजिंग कट ऑफ होता। सगळ्यात अगोदर जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तो ऑल इंडिया रँक जवळपास 1,60,658 होता आणि 427 मार्कावर सीट अलॉटमेंट झालं होतं। ST कॅटेगरीमधून 3,43,334 ऑल इंडिया रँक आणि 338 मार्कावर सीट अलॉटमेंट झालं होतं। FIJमधून 90,519 ऑल इंडिया रँक होता आणि 471 नीट स्कोर। NTB कॅटेगरीसाठी या ठिकाणी जवळपास 1,24,607 ऑल इंडिया रँक होता आणि 448 नीट स्कोर सीट अलॉटमेंट झालं होतं। NTC कॅटेगरीमधून 56,484 ऑल इंडिया रँक होता आणि 496 मार्कावर सीट अलॉटमेंट झालेलं होतं। NTD कॅटेगरीसाठी 50,765 ऑल इंडिया रँक आणि 501 मार्कावर नीट स्कोरनुसार सीट अलॉटमेंट झालं होतं। OBC कॅटेगरी 48,407 ऑल इंडिया रँक आणि 503 नीट स्कोर होता। ACBC कॅटेगरीमधून 56,135 ऑल इंडिया रँक होता आणि जवळपास 496 एवढा नीट स्कोर तुम्हाला बघायला भेटेल। त्याचबरोबर EWS कोटाचा जर विचार केला आपण तर जवळपास 69,260 ऑल इंडिया रँक होता आणि 486 मार्कावर सीट अलॉटमेंट झालं होतं। ओपन कॅटेगरीमधून 47,806 ऑल इंडिया रँक आणि 504 मार्कापर्यंत GMC गडचिरोलीमध्ये सीट अलॉटमेंट झालं होतं। आणि यावर्षी पण जवळपास जो ऑल इंडिया रँक मी आत्ता शेअर केला ना तेवढाच ऑल इंडिया रँक तुम्ही या कॉलेजसाठी घेऊन चालू शकतात। MBBSच्या जर जागा वाढल्या तर हा कट ऑफ अजून कमी जाऊ शकतो, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे। आणि जर तुम्हाला अशाच प्रकारे बाकीच्या मेडिकल कॉलेजचा कट ऑफ हवा असेल तर तुम्ही DPT मेडिकल कन्सल्टन्सी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा। आणि तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर तुम्ही आमचं WhatsApp चॅनल जॉईन करा, आम्ही तिथं तुम्हाला या कॉलेजच्या कट ऑफची PDF डेफिनेटली शेअर करू।